हमेशा से ही विवादों से घिरे रहने वाले शिंदे गुट के बुल्ढाना के विधायक संजय गायकवाड़ एक बार फिर एमएलए कैंटीन में मारपीट के मामले में चर्चा में हैं। पिछले कुछ दिनों से उनका एक वीडियो भी खूब वायरल हो रहा है और इसी बीच उन्होंने पूर्व सांसद इम्तियाज जलील को घूसों से पीटने की धमकी सीधे मीडिया के सामने दे दी। एक तरफ उप मुख्यमंत्री शिंदे अपने मंत्रियों को संभालने में नाकाम रह रहे हैं, वहीं एक के बाद एक इस तरह की बयानबाजी कानून और प्रशासन को सीधे चुनौती है। मी आधीच सांगितलं, गुन्हा दाखल झाला तर मी फेस करेन. तुम्ही पहिले गुन्हा दाखल होऊ द्या, त्याची कलमं मला सांगा आणि मग खरोखर काय कलमं त्याच्यामध्ये आहे तेव्हा मी सांगेल तुम्हाला की खरोखरच काय कारवाई झाली. अजून त्याला काय म्हणतात, ते चालूच आहे प्रक्रिया. तुम्ही मध्येच सगळे आले इकडे. आता सभागृह चालू असल्यानंतर ज्यावेळेला कोणत्याही मुद्दा उघडतो तर संविधानिक म्हणजे त्या विधानसभेच्या नियमाप्रमाणे तो मुख्यमंत्री निवेदन करावंच लागतं आणि त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलेलं आहे. काय सरकार अडचणीत विचार यायचा विषय. आम्ही काय फार मोठं काही केलंय की ज्याच्यामुळे सरकार कोसळणार का सरकार अडचणीत येणार. एक मामूली नॉन कॉन्स्टेबल ऑफेन्स आहे, अदखलपात्र गुन्हा आहे. ज्याची अदखलपात्राचा असतं की ज्याची दखल नाही घेत तो अदखलपात्र. त्याला काय इंजुरी आहे का, तो काय फार सिरियस आहे का, त्याची फिर्याद आहे, त्याची फिर्याद पण नाही आहे. आणि अशा अदखलपात्रामध्ये पोलिसांना फिर्यादी होता पण येत नाही. पण त्यांच्या समाधानाकरता विरोधकांच्या मुख्यमंत्र्यांनी करायला सांगितलं असेल. मला कसलाच पश्चाताप नाही आणि मी कशाला घाबरत पण नाही. त्यांनी गुन्हा दाखल करू दे, मी जाईल. त्यांनी बोललं तर तिकडे जाऊन काय जबाब द्यायचा कायद्याचा मी देईल.